हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू पापड आटा आणि पापड मसाला। बंधू अशोक खरातवर अत्याचाराचा आणखी एक गुन्हा दाखल। पीडितेसह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याची तक्रार पोलिसांकडून। खरातची चौकशी सुरू। बंधू खरात प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये, मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। ज्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात खरातच्या संस्थेला नियम बाजूला सारत पाणी देण्यात आलं, त्यांनी याचं राजकारण करू नये, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना टोला। तृप्ती देसाईंकडे खरातचा व्हिडिओ आधीच आला होता, मात्र देसाईंनी चाकणकरांसोबत तडजोड केली। रुपाली ठुमरे पाटील यांचा गंभीर आरोप, यात कोट्यवधींचा व्यवहार झाल्याचा रुपाली पाटलांचा आरोप। कल्याण रेल्वे स्थानकात विद्युत खांबावर चढलेल्या तरुणाचा मृत्यू, विजेचा धक्का लागल्यानं तरुण पडला खाली, पोलिसांकडून तपास सुरू। राज्यातील हॉटेल उपाहारगृहांना आता 20% गॅस पुरवठा करण्यात येणार। अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची माहिती। व्यापारी एलपीजीच्या वाटपाबाबत केंद्राच्या निर्देशामुळे हॉटेल चालकांना मिळणार दिलासा। रोहित शेट्टीच्या घरावरील फायरिंग प्रकरणी प्रदीप शर्माला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी। शर्माचे आरोपींसोबत व्यावहारिक संबंध असल्याची माहिती। पंतप्रधान मोदींच्या नावे आणखी एका ऐतिहासिक विक्रमाची नोंद। सर्वात जास्त काळ सरकारमधील प्रमुख राहण्याचा विक्रम। अमित शहा आणि राजनाथ सिंग यांनी केलं मोदींचं अभिनंदन। युद्ध केवळ क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या हल्ल्यातून जिंकता येत नाही, तर कधी कधी भौगोलिक परिस्थितीचा अस्त्र म्हणून वापर केला जाऊ शकतो आणि शत्रूला गुडघे टेकवण्यास भाग पाडता येतं। इराणकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीचा अशाच प्रकारे वापर केला जातोय। एकीकडे अमेरिका आणि इस्रायलकडून हल्ले होत असताना इराणनं होर्मुझवर टोल वसुली सुरू केली आहे। पश्चिम आशियाच्या विनाशाचा केंद्रबिंदू हॉर्मुझची सामुद्रधुनी। जगाच्या इंधनाची इराणनं नाडी आवळली। हॉर्मुझची सामुद्रधुनीत इराणकडून टोल वसुली। या रुंद खाडीला केवळ भौगोलिक महत्त्व आहे असं नाही, तर आता इराण युद्धातही त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। इराणच्या उत्तरेला ही हॉर्मुझची सामुद्रधुनी आहे, त्यामुळे नैसर्गिकपणे ही सामुद्रधुनी इराणच्या नियंत्रणाखाली आली आहे। इस्रायल आणि अमेरिकेनं हल्ला चढवताच इराणनं भौगोलिक ताकदीचा अस्त्र म्हणून वापर करण्यास सुरुवात केली। जिथे लष्करी शक्ती कमी पडली तिथे इराणने भौगोलिक परिस्थिती आपल्या बाजूने वळवली। इराणने हॉर्मुझ सामुद्रधुनी केवळ बंद केली आहे असं नाही, ही सामुद्रधुनी जगातील सर्वात डेंजर झोन बनली आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणनं स्फोटकं पेरली आहेत, जहाज विरोधी क्षेपणास्त्र तैनात केली आहेत, ड्रोन बोट्स आणि स्पीड बोट्स माध्यमातून पहारा दिला आहे। हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत ये जा करणाऱ्या जहाजांवर करडी नजर ठेवली जाते, त्यामुळे इराण इस्रायल युद्ध सुरू झाल्यापासून अनेक तेलवाहू जहाजं हॉर्मुझच्या सामुद्रधुनीत अडकून पडल्यात, तर काही तेलवाहू जहाजांनी आपला मार्ग बदलला। हा जगातील सर्वात धोकादायक समुद्रमार्ग बनला आहे।
इराणनं एक प्रकारे जगाच्या इंधन पुरवठ्याचा श्वासच रोखलाय. त्याचा परिणाम आता जगभरातील इंधन आणि गॅस पुरवठ्यावर होऊ लागलाय. हॉर्मुझ सामुद्रधुनीतील मालवाहू जहाजांची वाहतूक ठप्प झाल्यानं जगभरातील देशांच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढत चाललाय. हॉर्मुझमधून आपले तेलवाहू जहाज बाहेर काढण्यासाठी अनेक देशांनी इराणची मनधरणी सुरू केली. तर इकडे आधीच अमेरिकेच्या निर्बंधामुळे जेरीस आलेल्या इराणला आयती संधी चालून आली आहे. हॉर्मुझमधून तेलाचे टँकर सोडण्यासाठी इराणनं टोल वसुली सुरू केल्याचं बोललं जातंय. नुकतेच एक तेल टँकर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित बाहेर काढण्यासाठी इराणनं $20 लाख घेतल्याची चर्चा आहे. एखादं राष्ट्र आपला देशाच्या पाण्यामध्ये येण्याकरता कर किंवा शुल्क हे लावू शकतं, परंतु नैतिकदृष्ट्या हे बरोबर नाही आणि सामान्य नियम आहे की सगळ्या जगाला या स्ट्रेट्स किंवा या समुद्रधुन्यांमधून जाऊन व्यापार करण्याचा हा अधिकार आहे, परंतु इराण हा अधिकार तोडतो आहे. जगाच्या एकूण इंधन वाहतुकीपैकी 20% वाहतूक ही एकट्या हॉर्मुझच्या सामुद्रधुनीतून होती. त्यामुळे हॉर्मुझची सामुद्रधुनी हे जगाची तेल वाहिनी म्हणून ओळखली जाते. इराणने नेमका हा समुद्रमार्ग रोखल्यामुळे जगभरातील देश गॅसवर आहेत. आंतरराष्ट्रीय सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक करण्यासाठी कोणत्याही देशातील जहाजांना शुल्क द्यावं लागत नाही. पण त्याचवेळी एखाद्या देशाला आपल्या समुद्र किनारपट्टीच्या पाण्यातील वाहतुकीची तपासणी आणि सुरक्षा नियंत्रण नियम लागू करण्याचा अधिकार असतो. पण इराणनं परिस्थितीचा फायदा उचलण्यास सुरुवात केली आहे. भविष्यात ही टोल वसुली अशाच प्रकारे सुरू राहिल्यास जगभरात पेट्रोल डिझेल सोबतच गॅस आणि खतांच्या दरवाढीचा भडका उडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी. अमेरिका इराणमधील युद्धाला 23 दिवस उलटून गेले असतानाही ते लवकर थांबण्याचं चिन्ह काही दिसत नाहीये. इराणनं आपली मोझॅक डिफेन्स आणि प्रदीर्घ थकवणाऱ्या युद्धाच्या रणनीतीमुळे अमेरिकेवर मोठा दबाव निर्माण केला. काय आहे इराणची ही रणनीती, पाहूयात. ज्यानं अमेरिकेला रोखलं, ज्यानं ट्रम्प यांची फौज उलथवली, ज्याला मिळाला इराणच्या अभेद्य भिंतीचा दर्जा, तो आहे इराणचा लोहपुरुष. मोहम्मद अली जाफरी हे तेच नाव आहे ज्यानं पश्चिम आशियात ट्रम्प यांच्या सैन्याला रोखून धरलंय. अमेरिकेच्या क्षेपणास्त्रांना हवेतच आपल्या स्वस्त ड्रोननं नष्ट केलंय. मोहम्मद अली जाफरी यांच्या रणनीतीमुळेच युद्धाच्या मैदानात अमेरिकेला संघर्ष करावा लागतोय. फेब्रुवारीला सुरू झालेल्या युद्धाच्या सुरुवातीच्याच हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेत्यासह सर्व मुख्य नेतृत्व संपलं होतं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विजयाचा दावा करण्यास सुरुवात केली होती. मात्र काही तासातच इराणनं जोरदार पलटवार करण्यास सुरुवात केली आणि आजही तो युद्धाच्या रणांगणात मजबूतीनं अमेरिका आणि इस्रायलला चोख प्रत्युत्तर देतोय. म्हणजेच अमेरिका आणि इस्रायलला जे वाटत होतं, त्यांनी जो विचार केला होता तो प्रत्यक्षात उतरताना दिसत नाहीये. उलट पश्चिम आशियातील अमेरिकेच्या सैन्य तळांवर इराणी क्षेपणास्त्रांचा वर्षाव होत असल्यानं महासत्तेचं मोठं नुकसान होतंय. They are pretty much at the end of the line. Doesn't mean we're going to end it immediately, but they are
They've got no Navy, they've got no Air Force, they've got no anti-air traffic, anything. They have no systems of control. We're just riding free range over that country. And now we're going to look very strongly at the Straits. The Straits are in great shape. We've knocked out all of their boats. They have some missiles, but not very many. I think we're in very good shape. युद्धातील परिस्थिती अशी बनली आहे की इराणवर विजय मिळवणं तर लांबच, इराणचे हल्ले रोखणंही अमेरिकेसाठी मोठं आव्हान ठरतंय. कारण युद्धात इराणचे स्वस्त ड्रोन अमेरिकेची महागडी क्षेपणास्त्र उद्ध्वस्त करताना दिसतायत. इराणचं 16 लाख रुपयांचं शाहेद ड्रोन पाडण्यासाठी अमेरिकेला तब्बल 33 कोटींचं पॅट्रियट मिसाईल डागावं लागतंय. اونها بدانند ما شاید بعضی ها اشتباه لفظی توی مصاحبه هاشون در داخل کشور داشته باشند، ولی من به عنوان یه آدم مطلع این رو میگم که ما برای 10 سال جنگ با آمریکا آماده هستیم، حداقل 10 سال. همین گونه که داریم موشک‌هامون رو، پهپادهامون رو استفاده میکنیم که انبارهای ما، ذخایر ما پر مملو و لبریز سرریزه و داریم استفاده میکنیم، بلافاصله داریم تو مراکز حساس توسط جوانان غیورمون، دانشمندانمون داریم تولید میکنیم. تولید داره میاد میره تو انبارها برای ذخیره. इराणच्या या रणनीतीमागे इराणी सैन्याचे माजी कमांडर इन चीफ मेजर जनरल मोहम्मद जाफरी यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी अशी काही रणनीती रचली आहे की ज्याच्या जोरावर इराण आजही मजबूतीनं टिकून राहिलाय. कोण आहेत मोहम्मद अली जाफरी हे जाणून घेणारच आहोत, पण त्याआधी त्यांची युद्ध रणनीती समजून घेणं गरजेचं आहे. खरं तर मोहम्मद अली जाफरी यांची रणनीतीच आहे की जर अमेरिकेशी सामना करायचा आहे तर त्यांच्या बलाढ्य मिसाईलना थेट भिडण्याऐवजी त्यांना छोटे छोटे धक्के देणं गरजेचं आहे. मोहम्मद अली जाफरी यांनी मोझेक डिफेन्स सिस्टीमनुसार इराणच्या संपूर्ण सैन्याला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये विभागलंय. या विभागणीचा हेतूच मुख्य नेतृत्व संपल्यानंतर हे गट कोणत्याही नेतृत्वाशिवाय कित्येक आठवडे लढू शकतील हाच आहे. याचमुळे जर तेहरानवर कब्जा जरी झाला तरी इराणचे इतर विभाग लढत राहतील. या सिस्टीमचा हेतू युद्ध लांबवणं, ज्यामुळे शत्रू लवकर जिंकू शकणार नाही. यासोबतच इराणच्या सैन्याला मोठ्या आणि प्रदीर्घ काळ चालणाऱ्या युद्धासाठी तयार करण्याचा आहे. युद्धात इतके दिवस टिकून राहण्यामागे इराणच्या अदृश्य सेनेचाही मोठा वाटा आहे. कारण इराणच्या प्रत्येक प्रांतात स्वतःचं शस्त्रास्त्र गोदाम, स्वतःचे ड्रोन आणि ताकद आहे. म्हणजेच जर अमेरिकेनं इराणचं इंटरनेट आणि कम्युनिकेशन जरी थांबवलं तरीही हे छोटे विभाग आपल्या प्रदेशात युद्ध सुरू ठेवू शकतात. याच कारणामुळे 28 फेब्रुवारीपासून बॉम्बवर्षाव सुरू होऊनही इराणची ताकद अद्यापही कमी झालेली नाही. نیروهای مسلح توانمند ما مقتدر جمهوری اسلامی حداقل برای یک جنگ تمام عیار 6 ماهه پر شدت با همین ریتم فعلی آمادگی کامل دارن. موشک‌هایی که تا کنون ما استفاده کردیم عمدتاً مربوط به نسل‌های اول و دوم هست، عمدتاً تولید سالهای 91 و 2 و 3 هست و در 10 سال اخیر آنچه که تولید شده ما اصلا استفاده نکردیم. युद्धात इराण टिकून राहण्यामागे बाबर 373 आणि खुरम शहर यासारख्या डिफेन्स सिस्टीमचा वाटा आहे. त्याचबरोबर इराणच्या जवळ डोंगराच्या खाली संपूर्ण क्षेपणास्त्रांचं शहर आहे, जिथं हजारो क्षेपणास्त्र आणि ड्रोन तैनात आहेत. इराणच्या या भूमिगत क्षेपणास्त्र शहरावर अमेरिकेच्या बंकर बस्टर बॉम्बचा काहीही परिणाम होत नाही असा दावा केला जातो. इराणच्या या सर्व रणनीतीमागे त्यांची एलिट फोर्स IRGCचे माजी चीफ मेजर जनरल मोहम्मद अली जाफरी आहेत. त्यांनी अशी रणनीती बनवली आहे की अमेरिका आणि इस्रायलचे सगळे मनसुबे धुळीला मिळालेत. जनरल मोहम्मद अली जाफरी यांचा कार्यकाळ IRGC मधील एका